आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर बऱ्याच वेळा आपण स्टार्टरमध्ये क्रिस्पी कॉर्न मागवतो. तेच आपण आज घरी बनवणार आहोत. हे एकदम क्रिस्पी तयार होतात आणि खायलाही एकदम हॉटेलमध्ये मिळतात त्याचप्रमाणे लागतात आणि बनवायलाही एकदम सोपी पद्धत आहे. तर चला मग आता आपण बनवायला सुरुवात करूया. इथं मी 2 मक्याचे कणीस सोलून घेतलेले आहेत. त्याचे दाणे काढून घेतलेले आहेत. आता हे आपण शिजवून घ्यायचे आहेत. आपण इथं सुरुवातीला पाणी गरम करून घेऊया. पाणी गरम झाले की त्यामध्येच आपण मीठ घालून घेऊया. मीठ थोडं आपण जास्त घालायचं कारण पाणी पण आपण जास्त ठेवलेलं आहे. तर उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपण सगळे मक्याचे दाणे घालून घेऊया आणि ह्याला असंच मोठ्या गॅसवरतीच खळखळ उकळून द्यायचं. 5 मिनिटासाठी आपण हे उकळवून घेणार आहोत. 5 मिनिटानंतर आपण हे पाण्यातून काढून घेऊया आणि पूर्ण थंड करून घेऊया. थंड झाल्यानंतर एका बाउलमध्ये घेऊया. त्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूया. आपण सुरुवातीला मीठ घातलेलं त्यामुळे आता टेस्टनुसारच घालून घ्यायचं. आता त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा काळी मिरी पूड, अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे. हे आता आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि आता ह्यामध्ये 1 चमचा मैदा घालून घेऊया. तो पण आपण कॉर्नला व्यवस्थित लावून घेऊया. या मैद्याचं आपण त्या कॉर्नवरती एकदा कोटिंग करून घेणार आहोत आणि नंतर ह्यामध्ये 2 चमचे आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. त्याचं पण आपण आता व्यवस्थित कोटिंग करून घ्यायचं. सगळीकडे एकसारखं लागेल असं आपल्याला इथं कॉर्नफ्लॉवर घालून घ्यायचं आहे. इथं आता सगळं व्यवस्थित कॉर्नफ्लॉवर लागलेलं आहे. तर आता आपण हे लगेच तळायला घेणार आहोत. हे जास्त वेळ ठेवायचं नाही, नाहीतर याला पाणी सुटतं. हे आपण तेल मीडियम गरम झालं की त्यामध्ये आपण कॉर्न घालून घेऊया आणि मीडियम गॅसवरतीच आपण हे 2 ते 3 मिनटं तळून घ्यायचं आहे. आपण हे घातल्यानंतर प्लेट लावून घ्यायची सुरुवातीला, नाहीतर ह्याचे कॉर्न वर उडू शकतात. हे तेलामध्ये फुटतात. सगळेच नाहीत फुटत, एखादंच फुटतो. त्यासाठी आपण प्लेट आडवी पकडून ठेवायची. इथं मी सगळे कॉर्न तळून घेतलेले आहेत. आता एका कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घालूया. त्यामध्ये 1 चमचा बारीक कट केलेला लसूण घालून घेऊया. लसूण थोडा भाजला की त्यामध्येच 1 कांदा बारीक कट केलेला आणि 1 शिमला मिरची बारीक कट केलेली घातली. हे आता आपण 1 मिनिटासाठी फ्राय करून घेऊया. हे आपण गॅस मोठाच ठेवायचा. कमी गॅसवर हे एकदम नरम होईल. आपण हे मोठा गॅस ठेवूनच 1 ते 2 मिनटं आपण परतवून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये वरून आपण काळी मिरी पूड 1 पाव चमचा घालायची आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. आता ह्यामध्ये आपण तळलेले सगळे कॉर्न घालून घेऊया आणि हे आपण 2 मिनिटासाठी परतवून घ्यायचं. हे आपण जेव्हा खायला घेणार आहोत तेव्हाच हे परतवायचं, नाहीतर लगेच नरम होतात. वरून आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि एकदा मिक्स करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया. इथं तुम्ही वरून बारीक कट केलेली कांद्याची पातसुद्धा घालू शकता. यात आपण गरम गरमच सर्व करून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.